नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान कोकाटे सर पुन्हा एकदा तुमचं आपल्या समाधान कोकाटे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी मनापासून स्वागत करतोय। मित्रो, आजचा व्हिडिओ जो आहे ना तो आपला राज्य व्यवस्था गट ब व गट क मुख्य परीक्षा जी आगामी होऊ घातलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ बनवतोय। मित्रांनो, गट ब आणि गट क याचा जेव्हा तुम्ही अभ्यासक्रम मायक्रो लेवलला जाऊन बघता तेव्हा तुम्हाला आयोगाने काही आपल्याला एक सलग 4 ते 5 ओळीमध्ये आपल्याला अभ्यासक्रम दिल्याचा पाहायला मिळतो। मग हा ओळीमधला अभ्यासक्रम घटकामध्ये कसा कन्वर्ट करायचा, घटकामधला अभ्यासक्रम उपघटकामध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करायचा, या सगळ्याच आपल्याला मित्रांनो मायक्रो विश्लेषण या व्हिडिओमध्ये बघायचं। मित्रांनो, जेव्हा तुम्ही गट ब आणि गट क च्या पूर्व आणि मुख्य अभ्यासक्रमाचा जेव्हा विचार करता ओके, तेव्हा तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायला लागणार आहेत। आता पूर्वला कोर पूर्वला आपले 15 मार्काचं वेटेज आहे आणि मुख्य परीक्षेला मित्रांनो 15 प्रश्न इंटू 30 मार्काचं मित्र आपल्याला मुख्य परीक्षेला सुद्धा राज्यघटनेचं वेटेज आहे। पैकीच्या पैकी मार्क्स त्या ठिकाणी आपल्याला राज्यघटनेला मेन्सला घेता येतात। मित्र, पूर्वच्या जेव्हा अभ्यासक्रमाचा तुम्ही विचार करता तेव्हा त्या अभ्यासक्रमामध्ये आयोगाने आपल्याला राज्यशास्त्र हा एकमेव शब्द दिलेला आहे। तर मित्रांनो, मुख्य परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो मित्रांनो 1, 2, 3, 4 आणि 5 या 5 ओळीमध्ये, मी म्हणलं 5 ओळी, बघा 5 ओळी मुख्य पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम एका शब्दामध्ये आहे, तर मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम 5 ओळीमध्ये दिलाय। या 5 ओळीमध्ये 15 टॉपिक सामावलेले आहेत। एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मित्रांनो, पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाने डिफाईन करून दिलेला नाही। कोणत्या पण घटकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। या ठिकाणी 30 ते 32 टॉपिक आहेत। या 30 ते 32 टॉपिक मधल्या कुठल्या पण टॉपिकवर आयोग त्या ठिकाणी मित्रांनो प्रश्न विचारू शकतो। मग पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम एवढा वास्ट आहे, तुम्हाला त्या ठिकाणी पाठीमागच्या वर्षीचे आयोगाचे प्रश्न बघून मित्रांनो त्या ठिकाणी टॉपिकची प्रायोरिटी ठरवावी लागते। पूर्व परीक्षेची मी स्वतंत्र स्ट्रॅटेजी घेईन। आज मला जो बोलायचंय ना तो मित्रांनो आपल्या गट ब आणि गट क च्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाबद्दल आज मला बोलायचंय। मित्रांनो, जेव्हा मुख्य परीक्षेचा हा जो अभ्यासक्रम आहे हा बघा कसा दिलाय, भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ, विधिमंडळ इत्यादी असं दिलंय। आणि त्या ठिकाणी खाली घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्तावनेपाठीमागची भूमिका, तत्व, महत्वाची कलम, वैशिष्ट्ये, केंद्र राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क, कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्य व मंत्रिमंडळ ओके यांची कर्तव्य, अधिकार, कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद त्यांचे सदस्य, अधिकार, कर्तव्य, विधी समित्या। मित्रांनो, असा 5 ओळीमध्ये, टॉपिक मध्ये सुद्धा नाही, 5 ओळीमध्ये हा अभ्यासक्रम दिलाय। तुमच्या माहितीसाठी सांगू, इकडे बघा मित्रांनो, पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम कुठून येईल किंवा पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामधले टॉपिक कुठून येतील हे कोणीच नाही सांगू शकत। तरी पण आपण प्रेडिक्ट करतो। आणि तुम्ही काठल्या गटकाला बघितलं आपण किती क्वेश्चन आपल्या वन डे मधून आणले। मित्रांनो, आता मुख्य परीक्षेचा जेव्हा विचार करताना तेव्हा ह्या 5 ओळीच्या बाहेर प्रश्न जातच नाही। या 5 ओळीमध्ये जे 15 घटक दिलेत ना तेवढ्या घटकामधूनच मित्रांनो तुम्हाला प्रश्न येतो। त्यामुळे मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम स्पेसिफिक आहे। हे 15 टॉपिक आहेत, पण हे 15 टॉपिक खूप डीप मध्ये तुम्हाला करायचे आहेत, वरवरनं करून जमणार नाही। क्लिअर होत आहे? त्यामुळे हे 15 टॉपिक स्पेसिफिक अभ्यासक्रम तुम्हाला डीप मध्ये घेऊन जायचा आहे। क्लिअर होत आहे? तर ह्या 15 टॉपिक बद्दल मी तुम्हाला घटक आणि उपघटकानुसार सविस्तर पद्धतीने माहिती देणार आहे। मित्रांनो, ह्या 15 टॉपिक वरच प्रश्न येतो ते मी तुम्हाला दाखवून देतो। इकडे बघा, आपल्याकडे तुम्हाला माहिती असेल मित्रांनो 2022च्या पूर्वी गट ब असेल किंवा गट क असेल यांच्या मुख्य परीक्षा स्वतंत्र व्हायच्या यांच्या मुख्य परीक्षा। गट ब मध्ये पीएसआय असेल, एसटी असेल, एस असेल यांच्या मुख्य परीक्षा स्वतंत्रपणे व्हायच्या, किंवा गट क मध्ये एक्साइज क्लर्क, टॅक्स असिस्टंट वगैरे जी पदत यांच्याही मुख्य परीक्षा मित्रांनो स्वतंत्र व्हायच्या। 2023 पासून मित्रांनो यांच्या मुख्य परीक्षा एक करण्यात आलेल्या आहेत, त्या आजही एकच आहेत। मग मित्रांनो 2023 ला सगळ्या गट ब परीक्षांच्या मुख्य परीक्षा एक आहेत आणि सगळ्या गट क मुख्य परीक्षांच्या म्हणजे गट क ज्या पदांच्या ज्या मुख्य परीक्षा आहेत ते एक होतात। म्हणजे गट ब ची एक मुख्य परीक्षा होते आणि गट क ची एक मुख्य परीक्षा होते।
मित्रांनो आतापर्यंत गट ब ची एक मुख्य परीक्षा झालेली आहे 2023 ची आणि आता गट क ची सुद्धा मित्रांनो एक मुख्य परीक्षा झालेली 2023 ची आणि आता आपण फोकस करतोय 2024 च्या गट ब आणि गट क मुख्य परीक्षांना। 2023 चे गट ब आणि 2023 च्या गट क मुख्य परीक्षांचा विचार करता मित्रांनो आपल्याला हे 15 टॉपिक आयोगाने विचारलेले आहेत। बघा मित्रांनो घटना निर्मिती टॉपिकवर 2 प्रश्न विचारलेले आहेत। काँग्रेसची तज्ञ कमिटी विचारली, हे ब साठी आहे आणि हे क साठी आहे। काँग्रेसची तज्ञ समिती विचारली, संविधान सभा विचारली, तिचे अध्यक्ष उपाध्यक्ष। मित्रांनो गट क ला 2 प्रश्न विचारले, समिती तिचे अध्यक्ष, उद्दिष्ट ठराव केव्हा पारित झालं, घटनेच्या वैशिष्ट्यावर प्रश्न आलेला नाही। मित्रांनो प्रस्तावनेवरती गट ब ला एक प्रश्न विचारला, गट क ला एक प्रश्न विचारला। गट ब चा प्रश्न हा खटल्यांवर विचारला होता, तर गट क चा प्रश्न धर्मनिरपेक्षतेच्या कलमांवरती विचारला गेलेला होता। संघराज्य व्यवस्थेवरती गट ब ला एक प्रश्न आला, गट क ला आलेला नाही। संघराज्य व्यवस्थेचे वर्णन विचारलं मित्रांनो, क्लिअर होत आहे? बघा संघ व त्याची राज्यक्षेत्रे, गट ब ला एक प्रश्न आला, राज्यांच्या निर्मितीनुसार क्रम लावा, इथं कलम 1 ची व्याख्या विचारली गट ब मध्ये, गट क मध्ये। गट ब ला मित्रांनो भाग 3 च्या बाहेरचे मूलभूत हक्क विचारले, तर गट क ला कलम 29 असेल किंवा मूलभूत हक्काचं वर्गीकरण असेल इथं प्रश्न आला। मित्रांनो मार्गदर्शक तत्वामध्ये गट ब ला कोणती मार्गदर्शक तत्वे आहेत ती ओळखा, कलम 50 वर प्रश्न आला। तोच गट क ला गांधीवादी तत्वे ओळखा असा प्रश्न आला। मित्रांनो मूलभूत कर्तव्यावरती ब ला नाही प्रश्न आला, पण क ला प्रश्न आला की 11वं कर्तव्य जे आहे ते कोणत्या वडवंड आलं। त्यानंतर राज्यपालावरती मित्रांनो गट ब ला 2 प्रश्न आले, नियुक्तीचं कलम विचारलं आणि स्वतंत्र विकास वैधानिक महामंडळ विचारली, म्हणजे कलम 105 वरती प्रश्न विचारला आणि कलम 371 वरती प्रश्न विचारला। तोच गट क ला मित्रांनो 2 प्रश्न आले, राज्यपालाचे कायदेविषयक अधिकार विचारले आणि राज्यपालाच्या नियुक्तीची जी कॅनडियन पद्धत आहे तिथं प्रश्न विचारला। त्यानंतर मित्रांनो कार्यकारी मंडळावर मंत्रिमंडळासंदर्भात घटनेत कोणत्या बाबी आहेत नाहीत गट ब ला प्रश्न आला। गट क ला मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची कलम विचारली। मित्रांनो या ठिकाणी घटना दुरुस्तीच्या संदर्भात किंवा संसदेच्या संदर्भात गट ब ला प्रश्न आला नाही, पण गट क ला संयुक्त बैठक कोण बोलवतो तर राष्ट्रपती अशा अनुषंगाने प्रश्न आला। मित्रांनो राज्य विधिमंडळावरती ओके गट ब ला ही प्रश्न आले, गट क ला प्रश्न आले। गट ब ला 3 प्रश्न आले, गट क ला एकच प्रश्न आला। बघा पीठासन अधिकाऱ्यांना पदावरून दूर करताना प्राप्त होणारे जे अधिकार आहेत ते विचारले, किंवा विधानसभेची कमाल आणि किमान सदस्य संख्या विचारली, किंवा कोणत्या राज्यांनी विधान परिषद बरखास्त केलेले असे 3 प्रश्न गट ब ला विचारले। मित्रांनो गट क ला एकच प्रश्न विचारला की बाबा विधानसभेचं जे जागा वाटप आहे त्याला कधीपर्यंत स्थगिती दिली, तर ऑब्व्हियसली 2026 पर्यंत स्थगिती दिली। 26 नंतर आता त्या ठिकाणी ते जागा वाटप होईल लोकसभेचं आणि विधानसभेचं, तर विधानसभेच्या परिसीमानावरती तुम्हाला प्रश्न विचारला। मित्रांनो न्याय व्यवस्थेवरती बघा गट ब ला प्रश्न आला, पण गट क ला नाही प्रश्न आला। तदर्थ न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं वगैरे अशा अनुषंगाने सुप्रीम कोर्टाच्या अनुषंगाने प्रश्न आला। केंद्र राज्य संबंधावरती गट ब ला नाही प्रश्न आला, पण मित्रांनो गट क ला 2 प्रश्न आले। केंद्र राज्य संबंधाच्या जे कलम आहेत त्याची चुकीची जोडी शोधा, केंद्राला म्हणजे केंद्र राज्याला जे निर्देश देतं त्याचं कलम विचारलं, कलम 256 आणि पुढे जाऊन 257 सुद्धा आहे, तर त्यातलं 256 कलम विचारलं। मित्रांनो एकूण प्रश्न गट ब ला 15 आले आणि गट क ला सुद्धा 15 आले। हे 2023 च्या मुख्य परीक्षेचं बघतोय मित्रांनो मी। मित्रांनो याच आधारे आपल्याला येऊ घातलेले जे पुढचे 15 टॉपिक आहेत ते 15 टॉपिक त्यातले उपघटक यांचा मित्रांनो आपल्याला सविस्तर पद्धतीने काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल। ओके शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, अजून मी या ठिकाणी मी तुम्हाला हे जे 15 टॉपिक आहेत ते दाखवतो। मित्रांनो उद्या झालेली गट ब, उद्या होणारी जी गट ब मुख्य परीक्षा आहे त्यासाठी मी एक छोटीशी 1 डे रिव्हिजन बॅच आपल्या ॲपवरती लॉन्च केलेली आहे, ज्याची फी 199 आहे, परंतु मी लॉन्चिंग ऑफर म्हणून 99 रुपये ठेवले। 10 तासामध्ये गट ब चे जे काही सगळे टॉपिक आहेत ते टॉपिक त्या ठिकाणी मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे। ओके आणि या ठिकाणी मित्रांनो गट ब आणि गट क यासाठी जी काही थोडी फाउंडेशन लेवलची पण रिव्हिजन बॅच ही थोडी सविस्तर पद्धतीने ही लॉन्च केलेली आहे। तर तुम्ही आता उद्या गट ब असेल, परीक्षा 15-20 दिवस आलेले, तर ही 10 दिवसाची बॅच बघून काढा आणि जर पुढे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने सराव करताय मुख्य परीक्षेसाठी तर मित्रांनो जर ही थोडी फाउंडेशन लेवलची बॅच आहे पण स्पेशल मुख्य परीक्षेची बॅच आहे, तर दोन्हीपैकी कुठलीही बॅच तुम्ही आपल्या ॲपवरून जाऊन जॉईन करू शकता। ॲपची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। मित्रांनो आता हे जे 15 टॉपिक आहेत तर ह्या 15 टॉपिकचा मी एक एक टॉपिक करून सविस्तर पद्धतीने अभ्यासक्रम घेतो। मित्रांनो सगळ्यात पहिला टॉपिक आहे घटना निर्मिती। ओके आता घटना निर्मिती टॉपिकवर हमखास 2 प्रश्न विचारले जात आहेत। मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला संविधान सभेबाबत अभ्यास करायचा आहे, मग संविधान सभेचा इतिहास, मग भारतीयांची बाजू, ब्रिटिशांची बाजू, मग ब्रिटिशांनी भारतासाठी ज्या 3 योजना जाहीर केल्या, ऑगस्ट टॉपर, क्रिप्स मिशन आणि
कॅबिनेट मिशन प्लॅन, तर याच्यावरती तुम्हाला सविस्तर पद्धतीने अभ्यास करायचा. संविधान सभेबाबत बेसिक माहिती, सदस्य संख्या किती होती, त्याच्या पहिल्या अधिवेशनामधले 9 डिसेंबर, 11 डिसेंबर, 13 डिसेंबर ह्या डेट्स मधलं कामकाज सगळं तुमचं पाठ असणं अपेक्षित आहे. उद्दिष्ट ठरावाबद्दल पाठीमागच्या गट कलाच ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेला आहे, तर उद्दिष्टाच्या ठरावामधला कंटेंट थोडा बघून घ्या. स्वातंत्र्याच्या कायद्यामुळे संविधान सभेच्या रचनेत झालेले जे 3 बदल आहेत, तर त्या 3 बदलांवरती फोकस करा. संविधान सभेची प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य, तर ही सगळी एकदा व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या. ज्या वेगवेगळ्या ज्या आपल्या 22 समित्या आहेत, तर त्या समित्यांचे अध्यक्ष तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारले जातात, वन लाइनर मध्ये विचारले जातात, ते एकदा व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. महिलावरती अजून तुम्हाला प्रश्न आलेला नाही, तर संविधान सभेच्या ज्या 15 महिला सदस्य होत्या त्यांचे कोणते मतदारसंघ होते, तर त्या अनुषंगाने एकदा बेसिक अभ्यास करून ठेवा. एवढा अभ्यासक्रम सध्या तरी आपल्याला पुरेसा राहील. त्यानंतर मित्रांनो दुसरा टॉपिक आहे घटनेची वैशिष्ट्ये. घटनेच्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला ब लाही प्रश्न आला नाही, क लाही प्रश्न आला नाही. परंतु मित्रांनो घटनेच्या वैशिष्ट्यामध्ये आपण वेगवेगळ्या देशांकडून काय घेतलं त्याचे स्रोत पाठ करून ठेवा. आणि याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो धर्मनिरपेक्षता. तर धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भामध्ये थोडी व्यवस्थित पद्धतीने माहिती बघून घ्या, कारण आपल्याला मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये मित्रांनो निधर्मी राज्य ही संकल्पना दिल्या गेल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी सेक्युलरिझम हे घटनेचं वैशिष्ट्य कन्सिडर करून त्याच्यामध्ये आपल्याला वैशिष्ट्यावरती प्रश्न विचारला जातोय मित्रांनो, प्रियांबलच्या अनुषंगाने प्रश्न विचारला जातोय आणि पुढे जाऊन मूलभूत हक्काच्या अनुषंगाने सुद्धा प्रश्न विचारला जातोय. त्यामुळे सेक्युलरिझम वरती व्यवस्थित फोकस करून ठेवायचा आणि या ठिकाणी विविध देशाचे स्रोत आणि जे देश आहेत ते पाठ करून ठेवायचा, जोड्या लावाला वगैरे प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मित्र तिसरा टॉपिक आहे प्रस्तावना. हमखास प्रश्न विचारला जाणार, कारण पूर्वच्या अभ्यासक्रमामध्ये आणि मुख्यच्या सुद्धा अभ्यासक्रमामध्ये तो दिलेला आहे. सॉरी मित्रांनो, पूर्वचा अभ्यासक्रम डिफाईन नाही, मी असंच बोललो. मुख्यच्या अभ्यासक्रमामध्ये तो या ठिकाणी बघा स्पेशली आपल्याला प्रस्तावना दिलेला आहे. प्रस्तावनेपाठीमागची भूमिका असं आपल्याला मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये दिलंय. तर प्रस्तावनेचं बेसिक करून ठेवायचं. प्रस्तावनेचा स्रोत काय आहे? अमेरिका. प्रस्ताविकेचे जे वेगवेगळे 4 घटक दिलेले आहेत, तर ते 4 घटक करायचे. संविधान स्वीकृत केल्याचा दिनांक असेल तो सगळ्यात शेवटी आहे. घटनेचा स्रोत सगळ्यात पहिला आहे. ऍस्पिरेंट आणि मित्रांनो आयडॉल्स ही लक्ष ठेवायचंय. मग सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य याचा क्रम असेल किंवा मित्रांनो इकडे न्याय स्वातंत्र्य समानता बंधुता यांचा क्रम असेल, तर हे व्यवस्थित पद्धतीने करून ठेवायचं. थोडक्यात ऐतिहासिक पार्श्वभूमी करून ठेवायची. ओके. त्यानंतर महत्वाच्या संकल्पना मी तुम्हाला त्यातल्या त्यात सांगितलं. सेक्युलरिझम असेल, सार्वभौमत्व असेल, या संकल्पना, गणराज्याची संकल्पना असेल, या 3-4 संकल्पनेवरती व्यवस्थित पद्धतीने फोकस करून ठेवायचा. मित्रांनो खटले आणि घटनादुरुस्ती. खटल्यामध्ये एकूण मित्रांनो सगळ्यात पहिला खटला आहे बेरोबारी खटला, सज्जन सिंग खटला मित्रांनो, केशवानंद भारती खटला, LIC ऑफ इंडिया खटला, त्याच्या अगोदर सार्वभौम खटला असेल. एकूण 5 खटले आणि त्यानंतर मित्रांनो 42वी घटनादुरुस्ती आणि त्या ठिकाणी समाविष्ट केलेले 3 शब्द व्यवस्थित पद्धतीने पाठ करून ठेवायच्या. उद्देश पत्रिकेच्या संदर्भात वेगवेगळ्या तज्ञांनी व्यक्त केलेली मतं ही सुद्धा व्यवस्थित पद्धतीने करून ठेवायची. हमखास एखादा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो विचारला जातोय. त्यानंतर सगळ्यात पहिलं मित्रांनो संघराज्य व्यवस्था. संघराज्य व्यवस्थेवरती तुम्हाला एक प्रश्न आलेला आहे की संघराज्य व्यवस्थेच्या बाबतीमध्ये तज्ञांनी जे वर्णन केलेलं आहे त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न आलेला आहे. ओके. त्यानंतर एकात्मिक वैशिष्ट्ये, संघराज्य वैशिष्ट्ये ही आता प्रिलिम्सला विचारून झालेली आहेत, तर त्याच्यामुळे तीही परत एकदा करा. संघराज्य व्यवस्थेच्या बाबतीत तज्ञांनी व्यक्त केलेले जे वर्णन आहे, मग KC वीर वगैरे असतील वगैरे, KT शाह असतील, असे वेगवेगळे लोक आहेत, बाबासाहेब आंबेडकर असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अशा वेगवेगळ्या लोकांनी तज्ञांनी जे काही व्यक्त केलेलं वर्णन आहे ते वर्णन मित्रांनो व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी करून ठेवा. क्लिअर होतं? चला मित्रांनो पुढं संघ व त्याची राज्यक्षेत्रे. मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला कलम 1 ते 4 चा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करायचा बेसिक लेवलला, आणि त्यातल्या त्यात जो फोकस ठेवायचा आहे ना तो कलम 3 मध्ये. तर कलम 3 ची प्रक्रिया वगैरे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने बघायची. तिथं कलम 3 वरती व्यवस्थित पद्धतीने फोकस करून ठेवा. नवीन राज्य कुठल्या प्रक्रियेने बनवलं जातं, काय 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 ते सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं पाठ करायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो भाषावार पुनर्रचनेचे जे 3 टप्पे आहेत, मग त्याच्यामध्ये धर आयोग असेल जून 1948 चा, JVP समिती असेल डिसेंबर 1948 ची, फाजल अली आयोग असेल डिसेंबर 1953 चा, आणि त्यानंतर मित्रांनो 1956 नंतर जी राज्य बनली तर त्याही ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जातोय. त्या ठिकाणी क्रम लावा, जोड्या लावा असा प्रश्न विचारला जातोय. या ठिकाणी धर आयोग, JVP समिती, फजल अली आयोगावरती आपल्याला प्रश्न विचारला जाणार नाही. पण मित्रांनो धर आयोगाचे सदस्य कोण होते, JVP समितीचे कोण होते, फाजल अली आयोगाचे सदस्य कोण होते, यांच्या महत्वाच्या शिफारशी, स्थापना वर्ष, अशा अनुषंगाने बेसिक अभ्यास काय करा करून ठेवा. क्लिअर होतं? तर एवढं आपल्याला संघ व त्याची राज्यक्षेत्रामध्ये महत्वाचं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी राज्यांच्या नावामध्ये कोणते कोणते बदल झाले ते थोडक्यात करून ठेवा. केरळच्या अनुषंगाने तीही चर्चेत बाब आहे. ओके. एवढं तुम्हाला या ठिकाणी संघ व त्याच्या राज्यक्षेत्रामध्ये एवढं टॉपिक करणं मित्रांनो अपेक्षित आहे.
त्यानंतर सगळ्यात महत्वाचा टॉपिक म्हणजे मूलभूत हक्क. एवढा वास्ट टॉपिक आहे, याच्यामध्ये नेमकं करायचं काय हा प्रश्न मित्रांनो विद्यार्थ्याला पडतो. तर सगळ्यात पहिलं बेसिक करणं अपेक्षित आहे. ती कुठून घेतली, कोणत्या भागात आहेत, कोणत्या कलमात आहेत, मग कोणत्या कलमामध्ये किती वर्गीकरण देण्यात आलेलं आहे. ओके, जे मूळ संविधानामध्ये 7 गटात वर्गीकरण होतं, सध्या 6 गट आहेत. ते कोणते गट आहेत, तर ते पाठीमागच्या मुख्य परीक्षेला आपल्याला चुकीच्या जोडी काढा असं त्या ठिकाणी वर्गीकरणावरती प्रश्न विचारला. समानतेचे हक्क, स्वातंत्र्याचे हक्क, हे की नाही, त्या पद्धतीने असं 14 ते 18 समानता, 19 ते 22 स्वातंत्र्याचे हक्क मित्रांनो, 25 ते 28 म्हणजे 23-24 शोषणाविरुद्धचे हक्क आहे, 25 ते 28 धार्मिक स्वातंत्र्याचे हक्क आहेत, 29-30 असेल, आहे की नाही, 30 असेल, 31 असेल, 32 असेल. हे जे वेगळं वर्गीकरण आहे, तर ह्या वर्गीकरणावरती मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. तर ते परत एकदा करून ठेवा. मूलभूत हक्कांची महत्वाची वैशिष्ट्ये करून ठेवा. ओके, त्यानंतर मित्रांनो समानतेच्या हक्कामध्ये 14 ते 18 येतं, त्याच्यामध्ये 14 वरती फोकस करून ठेवा. 15-4, 16-4 ही कलम व्यवस्थित पद्धतीने फोकस करून ठेवा. स्वातंत्र्याचे हक्क 19 ते 22 आहेत मित्रांनो, ह्यातले 19 कलम 19(1) याच्यावरती व्यवस्थित पद्धतीने फोकस करून ठेवा. 20च्या 3 संकल्पना करा. 21 महत्वाचा आहे, 21A महत्वाचा आहे, 22 महत्वाचा आहे. ओके, तर अशा पद्धतीने ही सगळी कलम एकदा ओरिएंटेशन लेवलला करून ठेवा. कलम 19 वरती फोकस ठेवा. शोषणाविरुद्धचे हक्क आहे, एकदम बेसिक केलं तरी चालू शकेल. ओके, धार्मिक स्वातंत्र्याचे हक्क आहेत 25, 26, 27, 28 ही कलम जरा व्यवस्थित करा, कारण मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये याबद्दल सविस्तर पद्धतीने तरतुदी आहेत. तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काबद्दल सविस्तर पद्धतीने थोडा अभ्यास करावा लागेल. मित्रांनो, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आपल्या पाठीमागच्या पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे, पुन्हा एकदा बेसिक लेवलला करून ठेवा. घटनात्मक उपाययोजना आहेत, कलम 32 मध्ये ज्या 5 उपाययोजना दिलेल्या आहेत, हेबियस कॉर्पस, मेंडामस आहे, प्रोहिबिशन आहे, सर्श्युरा आहे, ओके, कोअरंटो आहे. तर ह्याचे अर्थ, वैशिष्ट्ये हे जोड्या लावाला वगैरे विचारला जाऊ शकतील, तर त्या एकदा व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. तिथेही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मित्रांनो, हक्क आणि आणीबाणीचे जे जर्मनीकडून आपण जर्मनीच्या वायमर प्रजासत्ताकामधून जे घेतलेले रिलेशन्स आहेत ते एकदा करून ठेवा. त्या संदर्भात 358 आहे, 359 आहे, ही कलम एकदा व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. त्याही ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आपल्याला पाठीमागच्या मुख्य परीक्षेला विचारलेला आहे, भाग 3च्या बाहेर असणारे जे 4 हक्क आहेत त्या 4 हक्कावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळे मूलभूत हक्काच्या बाबतीमध्ये एवढे पॉईंट जर आपण कव्हर केले तर मुख्य परीक्षेला त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही मित्रांनो. तर एवढे पॉईंट्स तरी किमान तुम्ही कव्हर करणं अपेक्षित आहे. क्लिअर होतंय? त्यानंतर आपण पुढचा टॉपिक घेऊयात मित्रांनो, मार्गदर्शक तत्व. मार्गदर्शक तत्वामध्ये सुद्धा मित्रांनो मूलभूत हक्काप्रमाणेच आपण टॉपिक काढलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला तुम्ही घटनात्मक प्रोव्हिजन्सच करणं अपेक्षित आहे, ज्याच्यामध्ये स्रोत असतील, भाग असतील, कलम असतील, तर हे सगळं करणं गरजेचं आहे. मित्रांनो, मार्गदर्शक तत्वाचं वर्गीकरण आहे पण ते संविधानानुसार केलेलं नाही. मग त्याच्यामध्ये गांधीवादी तत्व, उदारमतवादी तत्व, आंतरराष्ट्रीय तत्व, क्लिअर होतं मित्रांनो. तर ह्या सगळ्याच्या अनुषंगाने तुम्हाला काय करणार आहे मित्रांनो, त्याचं बायफर्गेशन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पाठीमागच्या मुख्य परीक्षेला गांधीवादी तत्व सांगा असा प्रश्न आपल्याला विचारला गेला मित्रांनो. त्याच्यामुळे घटनात्मक प्रोव्हिजन्स व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. त्यानंतर वैशिष्ट्यावरती सुद्धा फोकस करा मित्रांनो. त्याच्यामधले जी महत्वाची वैशिष्ट्ये करून ठेवा. मार्गदर्शक तत्व मित्र म्हणतो कलम 1 ते 51 पर्यंतची जी काही कलम आहेत ती कलम तुमची मित्रांनो जवळपास तोंडपाठ असणं अपेक्षित आहे. 1 ते 51 पर्यंतची कलम तोंडपाठच असणं अपेक्षित आहे. ओके मित्रांनो, मार्गदर्शक तत्वाची कलम सुद्धा तुम्हाला जवळ तोंडपाठ असणं अपेक्षित आहे. का ते मी तुम्हाला पुढे शिकवतो. त्यानंतर यातल्या महत्वाच्या कलमांवर तुम्हाला फोकस करायचं, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कलम मित्रांनो कलम 39 मध्ये A, B, C, D, E आणि F ह्या ज्या वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजन्स पाठ करा, कारण त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारण्याला आयोगाला खूप जास्त स्कोप आहे. पुढीलपैकी कोणती तरतूद कलम 39चा भाग आहे नाही या अनुषंगाने मित्रांनो 39A वरती फोकस करा. कलम 40 आहे, 41 आहे, 42 आहे, 44 वरती विशेष फोकस करा. कलम 50 वरती आपल्याला तास प्रश्न विचारला. 51 मधल्या 4 प्रोव्हिजन्स पाठ करून ठेवा. तर अशा अनुषंगाने महत्वाच्या कलमांमधल्या तरतुदी सुद्धा तुम्हाला पाठ करणं अपेक्षित आहे. त्यानंतर मित्रांनो मार्गदर्शक तत्वाचं वर्गीकरण. आता हे वर्गीकरण जे आहे ना, हे वर्गीकरण मित्रांनो तुम्हाला एकूण 4 ते 5 गटामध्ये हे वर्गीकरण तुम्हाला पाहायला मिळतं. परंतु हे वर्गीकरण संविधानात दिलेलं नाही, तर हे कृत्रिम वर्गीकरण आहे. वेगवेगळ्या अभ्यासकांनी त्यांच्या अभ्यासाच्या सोयीसाठी हे केलेलं वर्गीकरण आहे. मित्रांनो, समाजवादी तत्व, गांधीवादी तत्व, उदारमतवादी तत्व, आंतरराष्ट्रीय तत्व, कालच्या आपल्या मुख्य परीक्षेला गांधीवादी तत्व त्यांनी विचारली. त्यामुळे हे व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. हे वर्गीकरण पाठ करा. तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यासाला बसताय तिथं ते लावून ठेवा.
ओके, त्यानंतर नवीन मार्गदर्शक तत्व. मित्रांनो, आतापर्यंत मार्गदर्शक तत्वामध्ये एकूण 5 घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. त्यातल्या 4 घटना दुरुस्त्या तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने माहिती अपेक्षित आहे. मित्रांनो, 42वी अमेंडमेंट आहे, त्यानं जी 4 मार्गदर्शक तत्व टाकली ती लक्षात ठेवा. 38वी अमेंडमेंट आहे, त्यानं 1 मार्गदर्शक तत्व टाकलेलं आहे. मित्रांनो, 86वी घटना दुरुस्ती असेल, ओके, त्यानं कलम 45 मध्ये केलेला बदल. 97वी घटना दुरुस्ती असेल, त्यानं टाकलेलं 43B. आणि मित्रांनो, 7वी घटना दुरुस्ती 1956, यानं काही नवीन टाकलं नाही, पण यानं मार्गदर्शक तत्व क्रमांक कलम 49 त्याच्या व्याख्येमध्ये बदल केला की मार्गदर्शक तत्व कलम 49 मध्ये सांगितलं की संसदीय कायद्यानं ज्या वारसा स्थळांना ज्यांना ऐतिहासिकदृष्ट्या, कलात्मकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचं म्हणून घोषित केलेलं आहे, त्या स्थानांचं, त्या वास्तूंचं जतन करणं ही राज्यसंस्थेची जबाबदारी आहे. हा जो कंटेंट आहे कलम 49 मध्ये, मित्रांनो, तो 7वी अमेंडमेंट 1956 जोडलेला आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आणि त्यानंतर ह्याच्या वरच्या 42, 38, 86, 97 ह्या जे 4 घटना दृष्टीने जे नवीन कलम टाकली, नवीन तरतुदी टाकल्या, त्याही तुमच्या तोंड पाठ असणं अपेक्षित आहे. त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. भाग 4च्या बाहेर 3 तत्व आहेत, तीही तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग 335 असेल, 350 असेल, 351 असेल, हे कलम सुद्धा फोकस करून ठेवा. त्याही ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि मार्गदर्शक तत्वांबद्दल जी वेगवेगळ्या तज्ञांनी केलेली विधानं आहेत, मित्रांनो, तीही विधानं व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. त्याही ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्याची शक्यता काय करता येत नाही मित्रांनो, नाकारता येत नाही. ओके, अशा पद्धतीने मार्गदर्शक तत्वामध्ये एवढे पॉइंट्स तुम्ही कव्हर करणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, कलम 51A म्हणजेच मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्यामध्ये सुद्धा तुम्ही मित्रांनो घटनात्मक तरतुदीमध्ये ते कोणत्या भागात आहेत, कोणत्या कलमात आहेत, कुठला स्रोत आहे, त्या ठिकाणी हे सगळं करणं अपेक्षित आहे. त्यानंतर सरदार स्वर्णसिंग समिती ते करणं अपेक्षित आहे. 76चे आलेले आहे. गट ब ला प्रश्न आला, गट क ला प्रश्न आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो 42वी घटना दुरुस्ती करा, त्यानं काय जे टाकलेलं नवीन भाग, नवीन कलम, 10 कर्तव्य, ती सगळीचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. 86व्या घटना दुरुस्तीतून टाकलेलं 11वं कर्तव्य ते अभ्यासणं अपेक्षित आहे. मागच्या गट क पूर्व परीक्षेलाच प्रश्न आले, मुख्य परीक्षेलाच प्रश्न आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो मी एक गोष्ट सांगतोय, जशी मी तुम्हाला मार्गदर्शक तत्व पाठ करायला सांगितली तशी 11 कर्तव्य सुद्धा तोंडपाठ करा. का तोंडपाठ करा? कारण पूर्वी जे प्रश्न विचारले जायचे ना, तर ते प्रश्न मित्रांनो मूलभूत कर्तव्यांचा क्रम लावा, अशा पद्धती किंवा कुठली मूलभूत कर्तव्य आहेत नाहीत अशी ओळखा, एक सोपे पॅटर्न आयोग बनवायचे. पण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024ला त्यांनी एक असा नवीन पॅटर्न इंट्रोड्यूस केलेला आहे. त्या ठिकाणी त्यांनी असं दिलेलं आहे की मूलभूत कर्तव्यांमधले शब्द देत आहेत, त्यांनी असे शब्द देत आहेत, असे रॅन्डम शब्द उचलतायत ते. ओके, असे रॅन्डम शब्द उचलतायत आणि शब्द उचलून म्हणतात पुढीलपैकी कोणत्या शब्दांचा समावेश मूलभूत कर्तव्यामध्ये आहे किंवा नाही ते ओळखा. असे नवीन पॅटर्न राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024ला त्यांनी इंट्रोड्यूस केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मूलभूत कर्तव्यांचा क्रम लावा वगैरे अशा अनुषंगाच्या पलीकडे जाऊन असे काही प्रश्न विचारले जातात, तर त्याही अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून काही गोष्टी या बेसिक लेवलला लक्षात ठेवणं तुम्हाला अपेक्षित आहे. हे झालं मित्रांनो कर्तव्याच्या बाबतीमध्ये एवढे पॉइंट्स तुम्ही करणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढं राज्यपाल मित्रांनो हमखास प्रश्न विचारला जाणारा हा टॉपिक आहे. गट ब ला 2 प्रश्न आले, गट क ला 2 प्रश्न आले, तर हमखास या ठिकाणी राज्यपालावरती प्रश्न येणं अपेक्षित आहे. मित्रांनो त्याच्या बाबतीमध्ये बेसिक सगळं करून ठेवायचं. त्याचा भाग कोणता आहे, त्याची कलम कुठले आहेत, त्या संदर्भामध्ये आपण राजा का नाक, योगा से साफ ही जी ट्रिक्स दिली होती त्या ट्रिक्समध्ये सगळी कलम बसतात. ती सगळी कलम व्यवस्थित पद्धतीने पाठ करून ठेवा. सगळी कलम तुम्ही त्या ठिकाणी पाठ करणं अपेक्षित आहे. सगळी कलम त्या संदर्भात मी जे बॅचमध्ये ट्रिक्स दिलेल्या आहेत त्या सगळ्या ट्रिक्स वापरून घ्या मित्रांनो. राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या कॉमन पॉइंटवरती व्यवस्थित पद्धतीने फोकस करा. मग नकाराधिकार असेल, क्षमादान असेल, वटहुकूम असेल म्हणजेच अध्यादेश असेल किंवा अशा अजून वेगवेगळे मुद्दे असतील, ते सगळे मुद्दे कॉमनली फोकस करा राष्ट्रपती राज्यपालाच्या बाबतीमध्ये. त्याही ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. राज्यपालाचा कार्यकाळ असेल, राज्यपालाच्या नियुक्तीची पद्धत असेल, हे सगळं मित्रांनो ह्याची कलम, ह्याच्या प्रोव्हिजन्स, ह्याच्या इंटरनल प्रोव्हिजन्स ते सगळं व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. कलम 14च्या अपवादामध्ये आपण 361 बघितलं होतं, तर त्या राष्ट्रपती राज्यपालाला जे वेगवेगळे 4 प्रकारचं प्रोटेक्शन आहे ते एकदा व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. त्या संदर्भात 361 कलम आहे ते व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. राज्यपालाचा कलम 163 सब क्लॉज 1
अन्वय असलेले स्वविवेक अधिकार, मग घटनात्मक प्रासंगिक ते व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. राष्ट्रपतीला कंपेअर करून घ्या. ते वैधानिक महामंडळाच्या अनुषंगाने ज्या 371 कलमामध्ये त्यांच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित पद्धत करून ठेवा. तिथं परत एकदा जोड्या लावाला वगैरे प्रश्न विचारला जाऊ शकतो. राज्यपालासंदर्भात सरकारी आयोगाने दिलेल्या ज्या शिफारशी आहेत त्या करून ठेवा. राज्यपालाचे कायदेविषयक अधिकार काल विचारले होते, त्यामुळे राज्यपालाचे वेगळे अधिकार सुद्धा राष्ट्रपतीला कंपेअर करून बघून ठेवा. राज्यपालाचं जे घटनात्मक स्थान जे 163, 164, 167 ह्या वेगवेगळ्या कलमांमध्ये राज्यपालाचं जे घटनात्मक स्थान दिलं ते एकदा एक्सप्लेन करून बघून घ्या. आतापर्यंतचे नीट लक्ष ठेवा, हे तर आपण थोडं विसरतोय. आतापर्यंत जे जे राज्यपाल येऊन गेले ते राज्यपाल एकदा ओव्हरलॅप करून ठेवा, कारण पाठीमागं क्रम लावा वगैरे असे प्रश्न आलेले आहेत. ओके, 23च्या अगोदर क्रम लावा वगैरे प्रश्न आलेले आहेत. पुन्हा एकदा राज्यपालांवर जर प्रश्न विचारला तर ऐन टाइमला पण तो स्किप केलेला टॉपिक असेल. पुन्हा एकदा जुने राज्यपाल असतील, जुने मुख्यमंत्री असतील, एकदा ओव्हरलुक करून ठेवा, जेणेकरून त्या ठिकाणी क्रम लावा वगैरे असा प्रश्न आला तर तो आपला जायला नको. मित्रांनो, राज्यपाल पदासंदर्भात जे वेगवेगळ्या लोकांची वर्णनं आहेत, वेगवेगळ्या लोकांची विधानं आहेत, नेमणुकी संदर्भात काही विधानं परीक्षेला आली होती. MC सेटलवाड अभ्यास गट असेल, त्यानंतर मित्रांनो अटल बिहारी वाजपेयी असतील, सरकारी आयोग असतील, अशा वेगवेगळ्या ठिकाणी परीक्षेमध्ये आलेली किंवा आपल्या नोट्समध्ये असणारी जी विधान आहेत ती एकदा व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. पाठीमागे जवाहरलाल नेहरूंचं विधान आलं होतं, सरोजिनी नायडूंचं सुद्धा विधान आलं होतं, ती पण विधानं लक्षात करून ठेवा. तर हे सगळं आपल्याला मी बॅचमध्ये पण घेतलेलं आहे किंवा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने हे रिवाइज करून ठेवा. मित्रांनो, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या अनुषंगाने तुम्हाला कलम 163 मध्ये ज्या 3 प्रोव्हिजन्स आहेत त्या व्यवस्थित पद्धत करायच्या. 164 मध्ये ज्या 5 प्रोव्हिजन्स आहेत त्या एकदा व्यवस्थित पद्धतीने करून ठेवायच्या. एकूण यांच्या संदर्भात संविधानामध्ये 8 प्रोव्हिजन्स आहेत, त्या 8 प्रोव्हिजन्स व्यवस्थित पद्धतीने पाठ करून ठेवायच्या. 8 मध्ये 163 मध्ये 3 आहेत त्या सेपरेट करून ठेवायच्या. 164 मध्ये 5 आहेत त्या सेपरेट करून ठेवायच्या. कारण सरळ आपल्याला एक प्रश्न विचारतं, पुढीलपैकी कोणती तरतूद 164 चा भाग आहे नाही, मग इथल्या 2 प्रोव्हिजन्स किंवा इथल्या 3 प्रोव्हिजन्स, इथली एक प्रोव्हिजन्स, असा हायब्रिड किंवा मर्जर असणारा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न बनतोय. त्यामुळे कलम उपकलमासहित हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाठ असणं अपेक्षित आहे. मी पाठच म्हणतोय. क्लिअर होत आहे? तर आता मुख्यमंत्र्यांची राज्यपालासंदर्भात जी कर्तव्य आहेत कलम 167 अन्वये ती करायची आहेत. ती 3 कर्तव्य आहेत, ती 3 कर्तव्य व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ यांच्या जोड्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे मुख्यमंत्री अलीकडचे जे आहेत ते एकदा व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. उपमुख्यमंत्री पदाबद्दल तुम्ही विसरचाल, जसं उपमुख्यमंत्री आणि उपपंतप्रधान, आता त्यातल्या त्यात आपल्याला उपमुख्यमंत्र्यावरती प्रश्न विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे त्या अनुषंगाने प्रश्न लक्ष ठेवा. आणि मी तुम्हाला जाता जाता सांगेल, मंत्र्यासंदर्भात ज्या सविस्तर तरतुदी आहेत, मग त्यांची कमाल सदस्य संख्या, किमान सदस्य संख्या, कमाल आकार, किमान आकार, ओके, किंवा काय व्यवस्थित प्रोव्हिजन्स आहेत ज्या 164 मध्ये दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. कॅबिनेट आणि मंत्रिमंडळातला फरक लक्षात ठेवा. या सगळ्याच्या अनुषंगाने या ठिकाणी मित्रांनो डीप मध्ये अभ्यास करणं अपेक्षित आहेत. कुठलाच उपघटक चुकू नये यासाठी मी तुम्हाला मॅक्सिमम उपघटक कव्हर करण्याचा सल्ला देतोय. मित्रांनो, संसद टॉपिक वरती आपल्याला गट ब आणि गट क ला एकही प्रश्न आलेला नाही. मागच्या गट क ला तुम्हाला जॉईंट सेटिंग वरती प्रश्न आला. ती जॉईंट सेटिंग कोण बोलवतात तर राष्ट्रपतीच्या कायदेविषयक अधिकारांच्या अनुषंगाने तो प्रश्न होता मित्रांनो. त्यामुळे जॉईंट सेटिंग राष्ट्रपती बोलवतात, त्यामुळे थेट संसदेमधून तो प्रश्न आलाय असंही आपण बोलू शकत नाही. त्यामुळे संसद तुम्हाला टॉपिक करायचा असेल तर तो ऑप्शनल ठेवा. पूर्व परीक्षेला जो तुम्ही केला होता तेवढाच आधारे तुम्ही मुख्य परीक्षेला सामोरे जा. करायचं असेल तर करा, नाहीतर नाही केला तरी चालेल. ऑप्शनल मी तुमच्यासाठी हा टॉपिक देतोय, पण करायचंच असेल तर यातले कुठले टॉपिक करा तर मित्रांनो बेसिक करा. त्याचा भाग, त्याचं प्रकरण, त्याची कलम ही बेसिक एकदा अभ्यास करून ठेवा. लोकसभा, राज्यसभा यांची महत्तम सदस्य संख्या, सध्याची सदस्य संख्या, राज्याच्या अनुषंगाने, केंद्रशासित प्रदेशाच्या अनुषंगाने, नॉमिनेटेड सदस्यांच्या अनुषंगाने, किंवा लोकसभेच्या बाबतीमध्ये महिला आरक्षण असेल, अँग्लो इंडियनच्या आरक्षणाबद्दल तुम्ही तरतुदी काढून टाकलेल्या आहेत. SC/STचं आरक्षण आहे जागाच्या संदर्भामधलं, ते तुम्ही आता 2030 पर्यंत वाढवलंय. तर या सगळ्या अनुषंगाने जर तुम्ही अभ्यास केला किंवा लोकसभेच्या बाबतीत परिसीमन संकल्पना असेल, पाठीमागच्या गट क मुख्य परीक्षेला तुम्हाला विधानसभेचं परिसीमन विचारलं, तेच ॲज इट इज लोकसभेला आहे. कम्पेअर करून अभ्यास करा, काही अडचण नाही. जागा रिक्त होण्याची संकल्पना आहे, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे मार्ग आहेत मित्रांनो. दुहेरी सदस्यत्व, राजीनामा, वेगवेगळे अपात्रतेचे मार्ग आहेत. त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये फोकस करत असताना मित्रांनो दुहेरी सदस्यत्वावरती फोकस करा. मग ते केंद्राचं असेल, राज्याचं असेल, त्या ठिकाणी फोकस करून ठेवा मित्रांनो. लोकसभेचे सभापती आहेत,
तिथं फोकस करून ठेवा. अधिवेशनाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या 3 संकल्पना आहेत. ॲडजॉर्नमेंट असेल, सिने डाय असेल, प्रोरोगेशन असेल, ते केंद्राच्या बाबतीमध्ये राज्याच्या बाबतीमध्ये करून ठेवा. लोकसभेचं विसर्जन, विधानसभेचं विसर्जन, त्याच्यामुळं रद्द होणारी विधेयकं, रद्द न होणारी विधेयकं, हे एकदा व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा मित्रांनो. संसदीय कामकाजाची साधनं, मग केंद्राच्या बाबतीमध्ये, राज्याच्या बाबतीमध्ये व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. अविश्वास प्रस्ताव का आहे, जुरावर का आहे, स्थगन प्रस्ताव का आहे. ओके, 3-4 जी महत्वाची, जी सारखी परीक्षेला विचारली जातात. आता मेन्सला तुम्हाला कधीच विचारलं नाही, पण पाठीमागची परीक्षेला विचारलेले आहेत, त्या अनुषंगाने व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. समित्यांवरती तुम्हाला प्रश्न पूर्व परीक्षेला आलाय, मुख्य परीक्षेला अजून नाही आला, मग त्याच्यामध्ये महत्वाच्या वित्तीय समित्या ज्या 3 आहेत तिथंच फोकस करून ठेवा. ओके मित्रांनो, राज्य विधिमंडळाच्या अनुषंगाने कुठले टॉपिक कव्हर करायचे, तर संसदेचे टॉपिक तुम्हाला राज्य विधिमंडळामध्ये बऱ्यापैकी ओव्हरलॅप होतील, पण आपल्या मेनच्या अभ्यासक्रमामध्ये स्पेशली राज्य विधिमंडळ दिल्यामुळं आपल्याला या ठिकाणी जास्त भर देणं, थोडं डीपमध्ये जाणं या ठिकाणी मित्रांनो आपल्याला अपेक्षित असणार आहे. तर खूप मोठा व्हिडिओ नाही होऊ देणार, अर्ध्या तासाचा व्हिडिओ आतापर्यंत झाला, अजून 10 मिनिटांमध्ये 5 मिनिटांमध्ये मी कन्क्लूज करून घेणार आहे. मित्रांनो, राज्य विधिमंडळाच्या अनुषंगाने बेसिक करून ठेवा, ज्याच्यामध्ये भाग आहेत, कलम आहेत. विधानसभा आणि विधान परिषदेची मित्रांनो बेसिक माहिती लक्षात ठेवा. कमाल सदस्य संख्या, किमान सदस्य संख्या, विधानसभेवरती फोकस करा, त्याचं कलम लक्षात ठेवा. त्याच्याबद्दल असणारं मित्रांनो महिला आरक्षण असेल, SC STच्या काही तरतुदी असेल, अँग्लो इंडियनची तरतूद तुम्ही काढून घेतली. विधान परिषदेच्या बाबतीत तर जास्त तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे मित्रांनो, विधान परिषदेच्या बाबतीत जास्त अभ्यास करावा लागणार आहे. मग 5/6 सदस्य अप्रत्यक्ष निर्वाचित आहेत, 1/6 सदस्य नॉमिनेटेड आहेत, मग 5/6चं बायफर्गेशन, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, पदवीधर असेल, शिक्षक असेल, विधानसभा असेल, या सगळ्या क्षेत्रामधून जे बायफर्गेशन आहे ते लक्षात ठेवा. विधान परिषद स्थापनेपासून असणारे राज्य, बरखास्त केलेले राज्य, सध्या कुठल्या राज्यामध्ये एकगृह आहे, सध्या कुठल्या राज्यामध्ये द्विगृह आहे, विधान परिषद निर्माण कशी केली जाते, नष्ट केली जाते, विधानसभेचं परिसीमन काय आहे, या सगळ्याच्या अनुषंगाने तुम्हाला इथं घुसून अभ्यास करायचा आहे. क्लिअर होत आहे. त्यानंतर मित्रांनो, विधानसभा आणि विधान परिषदेचे पीठासन अधिकारी, त्यातल्या त्यात विधानसभेचे सभापती असतील किंवा विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष असेल, या ठिकाणी मॅक्सिमम फोकस करून ठेवा. ओके. त्यानंतर मित्रांनो, सदस्यांची जागा रिक्त होणं, मग दुहेरी सदस्यत्व काय आहे, राजीनामा काय आहे, वेगवेगळ्या 3 अपात्रता आहेत त्या काय बेसिक लेवलला करून ठेवा. मित्रांनो, विधान परिषदेबद्दल सखोल माहिती ठेवा. मी आत्ताच तुम्हाला सांगितलंय, विधान परिषदेबद्दल जेवढी काय माहिती करता येईल, जेवढी काय माहिती मिळवता येईल तेवढी माहिती मिळवा. अगदी 50, 75, 85 वर्ष कधी पूर्ण झाली तिथपासून, म्हणजे 37 पासून जे काय आकडा विचारेल ते 37 मध्ये प्लस करायचा, कारण 1935च्या कायद्याने 1937 मध्ये महाराष्ट्राची विधानसभा विधान परिषद आली. मित्रांनो, राज्य विधिमंडळाचे अधिवेशन, त्याच्या संकल्पना मी तुम्हाला आत्ता सांगितलं. विधानसभेचं विसर्जन, त्याच्यामुळे लॅप्स होणारी विधेयकं, ओके, या गोष्टी करायचं. कायदा निर्मितीची प्रक्रिया, 196, 197, 198, 199, 200, 201, धन विधेयक, वित्त विधेयक, जनरल विधेयक, खाली जॉईंट सिटिंग नाही तर 197 कलमानं विधानसभेच्या कशा पॉवर्स आहेत, वरती जॉईंट सिटिंग, खाली 197 कम्पेअर करून त्या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास करा. समित्यांवरती त्या ठिकाणी मित्रांनो प्रश्न विचारलेला नाही, पण समित्या जशा केंद्राच्या आहेत तशाच राज्याच्या खाली कॉपी पेस्ट आपल्याला केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. क्लिअर होत आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे 10 पॉईंट्स मी या ठिकाणी राज्य विधिमंडळाच्या अनुषंगाने सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. क्लिअर होत आहे. तर हे एकदा व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. त्यानंतर मित्रांनो, पुढे न्यायव्यवस्थेच्या अनुषंगाने प्रश्नांची जी काही संख्या आहे ती संख्या आपल्याला वाढताना दिसून येते. मित्र हो, बेसिक व्यवस्थित करा. सुप्रीम कोर्ट कुठल्या भागात आहे, कुठल्या प्रकरणामध्ये आहे, हायकोर्ट कुठल्या भागात आहे, कुठल्या प्रकरणामध्ये आहे, डिस्ट्रिक्ट कोर्ट कुठल्या भागामध्ये आहे, कुठल्या प्रकरणामध्ये आहे, तर ते व्यवस्थित पद्धतीने करून ठेवायचं मित्रांनो. क्लिअर होतं. समजा सुप्रीम कोर्ट आहे, भाग 5 मध्ये आहे, भाग 5 मधलं मित्रांनो 4थं प्रकरण आहे, कळतंय मित्रांनो. त्यानंतर 124 ते 147 पर्यंत त्या ठिकाणी सुरू होत आहे. क्लिअर होतं मित्रांनो. तर अशा पद्धतीने, किंवा मग हायकोर्ट असेल मित्रांनो, भाग 6 असेल, प्रकरण 5 असेल, किंवा डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल, भाग 6 असेल, प्रकरण 6 असेल. ओके मित्रांनो, या अशा पद्धतीने 233 ते 237 पर्यंत ते चालू होत आहे. तर अशा पद्धतीने जे काही आहेत, किंवा पुढं मित्रांनो ही जर असेल 214ला सुरू होणारं जे काही हायकोर्ट आहे ते करा. सगळी कलम, सगळं बेसिक, त्या संदर्भामध्ये 1961चा कायदा, 1935चा कायदा मित्रांनो हे सगळं व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. 1773चा कायदा, अशा पद्धतीने ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये सुद्धा जावा.
कदाचित प्रश्न तिकडे हे विचारला जाऊ शकतो. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट बऱ्यापैकी त्या ठिकाणी मित्रांनो कंपॅरिझन करून त्या ठिकाणी करण्याचा काय करा, प्रयत्न करा. मग ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं असेल न्यायाधीशांची संख्या. मग सुप्रीम कोर्टाची न्यायाधीशांची संख्या 124व्या कलमामध्ये दिली, 216व्या कलमामध्ये मित्रांनो हायकोर्टाच्या न्यायाधीशांची संख्या दिली. 7वी अमेंडमेंट लक्षात ठेवा, संयुक्त हायकोर्ट एक हायकोर्ट एकापेक्षा अनेक राज्यासाठी काम करू शकतं, त्यासाठी 7वी अमेंडमेंट सुद्धा फोकस करून ठेवा. 231 सामायिक हायकोर्ट स्थापन करण्याचा पार्लमेंटचा अधिकार, हे कलम पाठ करून ठेवा. अशा पद्धतीने मित्रांनो महत्त्वाच्या प्रोव्हिजन्स तुम्हाला विचारायचे आहेत. न्यायाधीशांचा कालावधी मग सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत 124(2) असेल, हायकोर्टाच्या बाबतीमध्ये 217 सब क्लॉज 1 असेल. तो कालावधी घटनेत किती सांगितलाय का, घटनेत सांगितलाय का नाही सांगितलाय. मग घटना काय प्रोव्हिजन्स देते, हायकोर्टाच्या न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय किती आहे, समजा 65 आहे, सॉरी सुप्रीम कोर्टाचं 65 आहे, हायकोर्टाचं 62 आहे. ते पूर्वी 60 होतं, मग 60चं 62 केले. तिथं कोणत्या अमेंडमेंट आहे, 15वी आहे का, 15वी 1963 आहे का, ती एकदा बघून ठेवा. किंवा आता हायकोर्टाच्या न्यायाधीशांचं वय वाढवा अशा त्या ठिकाणी मित्रांनो अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने लक्षात ठेवा. न्यायाधीशांची पात्रता सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत करा, हायकोर्टाच्या बाबतीत करा. सुप्रीम कोर्टाच्या 3 पात्रता कशात, हायकोर्टाच्या 2 पात्रता कशात, त्या एकदा कंपॅरिझन करून ठेवा. न्यायाधीशांना पदावरून दूर करणं ही प्रक्रिया मित्रांनो दोन्ही बाबतीमध्ये समान आहे. कारण सध्या न्यायमूर्ती वर्मा यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया मित्रांनो भारताच्या संसदेमधून सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये मित्रांनो आग जेव्हा लागली तेव्हा जळलेल्या नोटांचे बंडल सापडले होते. त्याच्यामुळे त्या ठिकाणी मित्रांनो सरन्यायाधीशांनी त्यांच्यावर महाभियोग आणा अशा प्रकारची केंद्र सरकारला विनंती केलेली आहे. त्यामुळे केंद्र सरकार त्या ठिकाणी विरोधी पक्षासोबत चाचपणी करत आहे. त्यामुळे न्यायाधीशांना पदावरून दूर करायची जी प्रक्रिया आहे ती विचारली जाऊ शकते. सर्वोच्च उच्च न्यायालयातील ज्या विविध न्यायाधीश आहेत ज्याच्यामध्ये मित्रांनो हंगामी सरन्यायाधीश, तदर्थ न्यायाधीश, निवृत्त न्यायाधीश हे सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत आहे. हायकोर्टाच्या बाबतीत 4 न्यायाधीश आहेत, हंगामी मुख्य न्यायाधीश, अतिरिक्त न्यायाधीश, तदर्थ न्यायाधीश. क्लिअर होतं मित्रांनो. किंवा त्या ठिकाणी मित्रांनो निवृत्त न्यायाधीश हायकोर्टात मध्ये असतात असे 4 न्यायाधीश. हे एकदा व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. तदर्थ न्यायाधीशावरती गट ब ला प्रश्न आलेला आहे, गट क ला पुन्हा या ठिकाणी कधी वेळेस प्रश्न फिरू शकतो. हे व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे जे काय अधिकार क्षेत्र आहे मित्रांनो ते अधिकार क्षेत्र व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. त्या अधिकार क्षेत्राच्या अनुषंगाने आपल्याला एखादा प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग प्रारंभिक अधिकार क्षेत्र काय आहे, प्राधिलेखाचा अधिकार क्षेत्र काय आहे, सल्लादायी अधिकार क्षेत्र काय आहे, हे सगळं करून ठेवा. या अनुषंगाने एखादा प्रश्न येण्याची शक्यता आपल्याला मित्रांनो नाकारता येत नाही. दुय्यम न्यायालय आहेत, दुय्यम न्यायालयाच्या बाबतीमध्ये बेसिक करून ठेवा. 233 काय आहे, 234 काय आहे, 235 हायकोर्टाचं दुय्यम न्यायालयांवर नियंत्रण आहे. 236 मित्रांनो जिल्हा न्यायाधीशाची व्याख्या दिली, न्यायिक सेवेची व्याख्या दिली. 237 दंडाधिकाऱ्यांना तरतुदी लागू करण्याचा राज्यपालाचा अधिकार दिलाय. हे सगळ्या जे काही कलम आहेत ही सगळी कलम अगदी बेसिक लेवलला तरी तुम्हाला करून ठेवणं किंवा पाठ असणं त्या ठिकाणी मित्रांनो अपेक्षित आहे. त्यामुळे ह्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत ह्या प्रोव्हिजन्स मी तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या बाबतीमध्ये, हायकोर्टाच्या बाबतीमध्ये, दुय्यम न्यायस्थाच्या बाबतीत ज्या दिल्या त्या व्यवस्थित पद्धतीने करून ठेवणं अपेक्षित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो केंद्र राज्य संबंध. केंद्र राज्य संबंधाच्या बाबतीमध्ये मित्रांनो तुम्हाला सगळ्यात पहिलं घटनात्मक तरतुदी माहिती असणं अपेक्षित आहे. केंद्र राज्य संबंधाचे जे 3 गटामधलं वर्गीकरण आहे, कार्यकारी संबंध, त्याच्या अगोदर कायदेविषयक संबंध, कार्यकारी संबंध, वित्तीय संबंध, त्याच्यातली कलम, त्याच्यातली भाग, त्याच्यातली प्रकरणं इन डेप्थ मध्ये माहित पाहिजे. क्लिअर होत आहे. त्यानंतर कायदेविषयक संबंधाची विभागणीच्या बाबतीमध्ये 7वं परिशिष्ट आहे मित्रांनो. 7व्या परिशिष्टामध्ये केंद्र सूची आहे, राज्य सूची आहे, समवर्ती सूची आहे. त्याच्यामधले महत्त्वाचे जे काही विषय आहेत, शेषाधिकाराच्या संदर्भात तरतुदी असेल कलम 248 अन्वये ते माहित पाहिजे मित्रांनो. ते व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. राज्य विषयावर संसद ज्या 5 अपवादात्मक परिस्थितीमध्ये कायदा करते ते कलमासहित पाठ करा. तिथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा केंद्र राज्याला जे निर्देश देतं त्याचं कलम मित्रांनो 256 आहे. 256 मध्ये निर्देश आहेत, 257 मध्ये सुद्धा नियंत्रण आहे. ओके, या आधारे 365 सुद्धा पुढे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. 355 कलम पाठ करा. तर ही सगळे कलम 256, 257, 365, 355 क्लिअर होतं मित्रांनो. ही जी सगळी कलम आहेत तर ही सगळी कलम तुम्हाला काय करावं लागते मित्रांनो 255 ही सगळी जी कलम आहेत ना ही सगळी कलम तुम्हाला पाठ करावी लागतील. कार्यकारी अधिकारांचं हस्तांतरण जे कलम 258 मध्ये दिलेलं आहे, राष्ट्रपती राज्यपालामार्फत होतं, ते तुम्हाला करणं अपेक्षित आहे. वित्तीय संबंधाबाबतची जी महत्त्वाची कलम आहेत
ती करणं अपेक्षित आहे. अगदी मित्रांनो 275 282 केंद्राची अनुदान असतील, 275 मध्ये जे वैधानिक अनुदान आहेत, 282 मध्ये मित्रांनो ऐच्छिक अनुदान आहेत, 292 293 केंद्र सरकारची कर्ज उभारणी, राज्य सरकारची कर्ज उभारणी, केंद्राच्या मालमत्तेला राज्याच्या कर आकारणीतून सोडून राज्याच्या मालमत्तेला केंद्राच्या कर आकारणीतून सोडून ही सगळी कलमं तुम्हाला अगदी महत्वाची कलमं त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. मग कर महसूल कसे आहेत, कर महसुलाची विभागणी कशी आहेत, वित्त आयोगाचा रोल कसा आहे, इथपर्यंत सगळं तुम्हाला करणं अपेक्षित आहे. मित्रांनो याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय. केंद्र संबंधामधलं जे सहकार्य आहे ती सहकार्य सुद्धा मित्रांनो केंद्र राज्य संबंध ह्या टॉपिकचंच पुढे एक्सटेन्शन आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आंतरराज्य नदी जल विवाद असतील 262 261 मध्ये फुल फेथ अँड क्रेडिटचं प्रिन्सिपल दिले. केंद्र राज्य संबंधामधले जे वाद आहेत ते हाताळण्यासाठी 261 कलमामध्ये फुल फेथ अँड क्रेडिटचं प्रिन्सिपल दिले, ते एकदा व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. 262 कलमामध्ये जलविवाद देण्यात आलेले आहेत, ते एकदा व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. 263 कलमामध्ये आंतरराज्य परिषदा देण्यात आलेल्या आहेत, ते एकदा व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. विभागीय परिषदा झोनल काउन्सिल देण्यात आलेले आहेत, ते एकदा व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. मित्रांनो त्याही अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता किंवा प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मित्रहो त्यानंतर केंद्र राज्य संबंधाचा जो अभ्यास करणारे वेगवेगळे आयोग आहेत, वेगळ्या समिती आहेत, याला पूर्व परीक्षेला आयोग टार्गेट करतं. मुख्य परीक्षेला अजून या ठिकाणी टार्गेट केल्याचं आपल्याला पाहायला दिसत नाही. परंतु त्या ठिकाणी मित्रांनो राजमन्नार समिती असेल, आनंदपूर साहिब ठराव असेल, पश्चिम बंगाल डिक्लेरेशन असेल, सरकारी आयोग असेल, पंच आयोग असेल, हे सगळं व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. खूप डीप मध्ये नका जाऊ. अगदी मित्रांनो त्या ठिकाणी राजमन्नार समितीचे जे 2 सदस्य होते ते पाठ करा, सरकारी आयोगाचे जे 2 सदस्य होते ते पाठ करा, पंचायोगाचे वेगवेगळे 3 ते 4 सदस्य आहेत ते एकदा पाठ करून ठेवा. तर सदस्यांवरती फोकस करा. सदस्य विचारले तर बेसिक मध्ये विचारू शकतात, यांच्या शिफारशीवरती विचारल्या तर सरकारी आयोगाच्या आणि पंचायोगाच्या ज्या नोट्समध्ये आपण शिफारशी दिलेत तेवढ्या किंवा तुम्हाला जिथं भेटतील त्या शिफारशी एकदा व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. पण एकदा बेसिक अभ्यास करून ठेवा, कारण केंद्र राज्य संबंध जर आपल्या अभ्यासक्रमाला दिलं तर त्याच्या अनुषंगाने चौफेर अभ्यास करणं मित्रांनो एवढंच आपल्या हातामध्ये राहून जातं. क्लिअर होतं. त्यानंतर मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्था. आता बघा स्थानिक स्वराज्य संस्था हा टॉपिक आपल्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये दिलाय, तुम्ही नीट बघून ठेवा. हे बघा मुख्य परीक्षेच्या तुम्हाला बरीच लोक इथं फोन करतायत. मित्रांनो इकडे बघा स्थानिक स्वराज्य संस्था हा आपल्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये दिलेला टॉपिक आहे. दिलेला का आहे टॉपिक आहे. बघा जरी हा टॉपिक या ठिकाणी दिलेला असला तरी मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी गट ब 2023 घ्या, गट क 2023 घ्या, तुम्हाला प्रश्न विचारल्याचं पाहायला मिळत नाही. पण 2024च्या परीक्षेला प्रश्न येऊ शकतो का, काय येणार नाही, त्या बाबतीमध्ये मी काही प्रेडिक्शन देणार नाही. नाहीतर परत कमेंट्स बॉक्समध्ये काही लोक घाण करायला येत आहेत, कमेंट्स देत आहेत, आमचं मनोबल खच्ची करायला आहेत. मनोबल खच्ची करणाऱ्यांना तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यासाठी मी कुठलाच व्हिडिओ बनवत नाही. मी व्हिडिओ बनवतोय माझ्यावरती जी प्रेम करणारी लोक आहेत त्यांना फायदा व्हावा, त्यांना पुढे जाता यावं यासाठी युट्यूबला आम्ही झटतोय, विनामूल्य हे चालतोय. अजून आपण मॉनिटाईज सुद्धा हा केला नाही एवढ्या व्ह्यू असून सुद्धा, कारण डिस्टर्ब होतं वगैरे म्हणून. कळतं एवढा फ्रीली तो चालवण्याचा काय करतो आपण प्रयत्न करतो. पण काही लोक त्या ठिकाणी कमेंट्समध्ये घाण करायला येत आहेत, त्यांना तुमचा संस्कार लकलाभ असो. कळतंय मी तुम्हाला वाईटही बोलणार नाही, पण येताय कमेंट्स करताय काहीतरी चर्चेत ठेवताय, ओके थँक्यू. पण जी लोक प्रेम करतायत त्यांच्यासाठी कायम नवीन नवीन घेऊन येणार. त्यामुळे सबस्क्राईब करून आपला यूट्यूब चॅनेल ठेवा. आपलं पॉलिटी बाय समाधान कोकाटे टेलिग्राम चॅनल आहे, तिकडं मित्रांनो प्रचंड PIQचा सराव प्रश्नांचा आपण सराव घेतोय. 42-43 हजार पोरं तिकडे सराव करतायत, तिकडे या. स्पेशल PIQचा एक 10-12 हजार पोरांचा टेलिग्राम ग्रुप काढलाय, तिथं या. तुम्ही कुठं बी या मित्रांनो, मोफत सगळीकडे तुमची तयारी करून घेतोय आणि नॉमिनल प्राइस मध्ये आपल्या समाधान कोकाटे पॉलिटी जी काही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली तिथं तुम्हाला आपले कोर्सेस सगळे कोर्सेस आपल्या ॲपवरून आपण लॉन्च करतोय. क्लिअर होत आहे. म्हणजे लॉन्च झालेले आहेत, ते तुम्हाला जाऊन घ्यायचं असतील तर तुम्ही घेऊ शकता. मी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीमध्ये मित्रांनो बोलतोय. स्थानिक स्वराज्य संस्था हा आपल्या अभ्यासक्रमामध्ये क्लिअरली दिलेला टॉपिक आहे, पण पाठीमागच्या 2 मुख्य परीक्षेमध्ये ज्या आपल्या नवीन अभ्यासक्रमानुसार झालेल्या आहेत तिथं मित्रांनो प्रश्न विचारला गेलेला नाही. त्याच्यामुळे करायचा का तर 100% करायचा, कारण मेनच्या अभ्यासक्रमामध्ये जे दिलंय तिथला कुठलाच घटक ऑप्शनलला टाकायचा नाही. हे माझं तुम्हाला आव्हान आहे.
कराच, स्किप करायचा नाही. मग मित्रांनो याच्यात काय करायचं, तर ऑब्व्हियसली तुम्ही पूर्व परीक्षेला जे केलंय ते थोडं एक्सटेंड करण्याचा काय करा, प्रयत्न करा. ओके, मग त्याच्यामध्ये तुम्ही केंद्राच्या राज्याच्या समित्या केल्यात त्या करून ठेवा, परत एकदा रिवाइज करा. जे पूर्व परीक्षेला केलं तेच रिवाइज करा, जास्त डीपमध्ये घुसू नका, कारण पहिल्यांदाच प्रश्न आला तर अगदी बेसिक लेवलला तो प्रश्न येईल. म्हणून केंद्राच्या राज्याच्या समित्या असतील, 73वी 74वी घटनादुरुस्ती असेल, यांचा तुलनात्मक अभ्यास असेल, तो एकदा व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. मग 73वी अमेंडमेंट काय सांगते, 74वी अमेंडमेंट काय सांगते, त्याची कलम कशी पॅरलल आहेत. ओके, 11वे परिशिष्ट काय आहे, 12वे परिशिष्ट काय आहे, 11व्या परिशिष्टामध्ये कुठले विषय आहेत, 12व्या परिशिष्टामध्ये कुठले विषय आहेत, 73व्या अमेंडमेंटनुसार ऐच्छिक विषय कुठले आहेत, ऑप्शनल विषय कुठले आहेत, ते एकदा व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. क्लिअर होतंय. त्यानंतर मित्रांनो ग्रामपंचायतीवरती फोकस करा, कारण आता पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेवरती 100% प्रश्न विचारला जाणार आहेच. त्याच्यामुळं तुम्हाला समित्या, 73वी अमेंडमेंट, 74वी अमेंडमेंट आणि स्पेशली मित्रांनो मी तुम्हाला सांगेल ग्रामपंचायतीवरती व्यवस्थित पद्धतीने फोकस करा. मग ग्रामपंचायतीचं बेसिक असेल, सरपंच असेल, उपसरपंच असेल, ग्रामसभा असेल, वेगवेगळ्या समित्या असतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिक पासून करणं अपेक्षित आहे. एवढा जर वेळ मिळाला तर मग त्यानंतर मित्रांनो थोडा महानगरपालिका फोकस करा, जिल्हा परिषदा फोकस करा, राज्य निवडणूक आयोग फोकस करा. तर हे काही थोडं तुम्हाला जे जे घटक वाटतात ना ते उचलाव घटक मित्रांनो त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने कार्य करण्याचा काय करा मित्रांनो, प्रयत्न करा. क्लिअर होतंय. त्याच्यामुळे मी तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीमध्ये खूप काही जास्त बोललो नाही, कारण त्या ठिकाणी मित्रांनो पूर्व परीक्षेला जे विचारले गेलेले प्रश्न आहेत त्या अनुषंगानेच मी तुम्हाला इथं अंदाज बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे, किंवा पाठीमागच्या 22ला वगैरे जे प्रश्न आले त्या अनुषंगाने मी तुम्हाला बोललो, पण 23ला आणि आता 24चा मी थोडक्यात तुम्हाला अभ्यासाची स्ट्रॅटेजी दिली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीमध्ये. ओके मित्रांनो, त्यानंतर पुढे महत्त्वाच्या संस्था. आता महत्त्वाच्या संस्थांवरती पूर्व परीक्षेला आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत, परंतु मित्रांनो मुख्य परीक्षेला आपल्याला प्रश्न विचारले गेल्याचं पाहायला मिळत नाही. ओके, मग त्याच्यामध्ये तुम्हाला करायचे असेल तर केंद्रीय निवडणूक आयोग आहे, लोकसेवा आयोग आहे, मग एमपीसी असेल, राज्य लोकसेवा आयोग असेल, त्या अनुषंगाने थोडं किंवा चर्चेत असणारे राष्ट्रीय महिला आयोग असेल, राज्य महिला आयोग असेल, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग असेल, राज्य मानवी आयोग असेल, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आयोग असतील, लोकपाल असेल, लोकायुक्त असेल, हे जे चर्चेत संस्था आहेत तेवढ्या चर्चेतल्या संस्था जरी तुम्ही केल्या तरी इनफ आहे मित्रांनो. ओके, त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यानंतर मी तुम्हाला ऑप्शनलला टॉपिक काय दिलेत, जर तुम्हाला संसद करायची असेल तर तुम्ही करा, स्थानिक स्वराज्य संस्था तुम्हाला करायची असतील करा, किंवा ह्या घटनात्मक किंवा बिगर घटनात्मक संस्था करायच्या असतील तर करा, कारण तुम्हाला पाठीमागे याच्यावरती एकही प्रश्न विचारला गेलेला नाही. परंतु मी तुम्हाला जे कंपल्सरी हे 3 टॉपिक सोडून, मी तुम्हाला आता 18 टॉपिक दिलेत का नाही, तर त्यातले हे 3 टॉपिक सोडून संसद, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा घटनात्मक संस्था हे सोडून मी ह्याच्या अगोदर 15 टॉपिक घेतले. ते 15 टॉपिक मध्ये मी जे दिलेले उपघटक आहेत ते सगळं करणं हे तुमच्यासाठी मित्रांनो कंपल्सरी आहे. कारण विचारले गेलेले प्रश्न हे बघा, घटना निर्मिती 2 प्रश्न ब ला विचारले, क ला 2 प्रश्न विचारले, क ला वैशिष्ट्यावर नाही प्रश्न विचारला, म्हणजे वैशिष्ट्यावरती दोन्हीला नाही विचारला, पण प्रस्तावनेमध्ये ब ला विचारला, क ला विचारला, संघराज्य व्यवस्थेवरती ब ला आला पण क ला नाही आला, पण आला ना करायचाच. क्लिअर होत आहे. ओके, संघवत्याचे राज्यक्षेत्र दोन्हीकडे पण ब क ला 1 आला, मूलभूत हक्कावरती ब ला 1 आला, क ला 2 आले, मार्गदर्शक तत्वावरती ब ला 2 आले, क ला 1 आला, कर्तव्यावरती ब ला नाही आला पण क ला आला, राज्यपालावरती मित्रांनो त्या ठिकाणी ब ला 2 आले, क ला 2 आले. ओके, कार्यकारी मंडळावरती मित्रांनो बेसिक सांगा, मी जे तुम्हाला सांगितले ना बेसिक तेवढं फोकस करा, ब ला 1 आला, क ला 1 आला, संसद किंवा घटनादुरुस्ती याच्यावरती बेसिक आला, जॉईंट सेटिंग कोण बोलवतो, राष्ट्रपती, हे आला प्रश्न. ओके, त्यामुळे हा तुमचा पूर्वच्या अभ्यासक्रमाचा भाग असला पाहिजे. मुख्यच्या अभ्यासक्रमाचा किंवा मुख्यच्या तुमच्या जो काही चौकट तुम्ही अभ्यासक्रमाची ठरवली त्याचा तो भाग असणार नाहीये. राज्य विधिमंडळावरती तुम्हाला स्पेशली डीप काम करायचं आहे, कारण मित्रांनो ब ला 3 प्रश्न आले, क ला 1 प्रश्न आला. ओके, पण आलेच सातत्याने दोन्हीकडे प्रश्न विचारले गेलेले आहेत. न्याय व्यवस्थेवरती ब ला आला पण क ला आला नाही, पण करणं अपेक्षित आहे. केंद्राच्या संबंधावरती ब ला नाही आले पण क ला 2 प्रश्न आले. मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हे जे मी माठीमाग आलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला हा अभ्यासक्रम घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या ह्या मेन्ससाठी ज्या मी 2 बॅच लॉन्च केलेल्या आहेत त्या 2 बॅच सुद्धा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करा, कारण मित्रांनो मेन्स परीक्षेला रिस्क घेणं परवडणार नाही. 1 प्रश्न 2 मार्काला आहे, त्यामुळे मेन्सला 30 पैकी 30 प्रश्न पॉलिटीला घेणं अगदी सोपं आहे. त्यासाठी मी जी दिलेली स्ट्रॅटेजी आहे
ती स्ट्रॅटेजी फक्त फॉलो करा. बाकी ह्याच्या बाहेर प्रश्न गेला तर पूर्वच्या ट्रॅपमध्ये तो थांबतो. कारण मित्रांनो, सरसकट अभ्यास तुम्ही करताय तर आता सरसकट अभ्यास करणं थांबवा. आणि जे मी दिलेले विश्लेषण आहे हे आपल्या टेलिग्राम चॅनलला पण टाकतो. पॉलिटी बाय समाधान कोकटे या टेलिग्राम चॅनलला मी हे टाकतो. तर ते एकदा व्यवस्थित पद्धतीने प्रिंट काढून तुमच्या सोबत ठेवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. ओके मित्रांनो, अशा पद्धतीने थोडं मी फास्ट घेण्याचा प्रयत्न केला तरी जवळपास 50 मिनिटाचा हा व्हिडिओ झालेला आहे. 1.5-2 तासाचा व्हिडिओ करण्यात काही अपेक्षा नाही. रॅपिड मध्ये तुम्हाला तो देण्याचा मी काय केला प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने 1 तासाचा हा व्हिडिओ झालेला आहे. मित्रांनो, आपण अजून मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने काही स्ट्रॅटेजी वगैरे देण्याचा प्रयत्न नक्कीच करूयात. अजून नवनवीन व्हिडिओ, मला पूर्व परीक्षेसाठी अजून 5-6 व्हिडिओ घ्यायचे आहेत. अभ्यास नीती तुमची पूर्व परीक्षेसाठी कशी असली पाहिजे, नेमकं एवढं पीवायक्यू रिफ्लेक्ट होतात, एवढा एक तुम्हाला पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमधून हिंट देत आहे, तरी आपण 40-45 वरतीच कसं अडकतोय. तर या अनुषंगाने मला थोडे मेंटरशिपचे काही कोर्सेस नाही, ते फुकटच असणार आहे आपल्या, म्हणजे फ्रीमध्येच मी आपल्या यूट्यूब चॅनललाच ते घेणार आहे. मेंटरशिप प्रोग्राम कशा पद्धतीने तुम्ही केलं पाहिजे तर त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला फास्टमध्ये त्याचं नोटिफिकेशन भेटून जाईल. क्लिअर होत आहे. आपल्या सगळ्या प्लॅटफॉर्मला तुम्ही भरभरून प्रेम देत आहात. आपले जुने व्हिडिओ आहेत ते आतापर्यंत 7-8 व्हिडिओ या काळामध्ये आपण महत्वाचे अपलोड केलेत, या अगोदरही केलेले आहेत, पण अलीकडचे जे काही व्हिडिओ अपलोड झालेले ते व्यवस्थित पद्धतीने बघून ठेवा. भेटूयात मित्रांनो आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओसाठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा. चलो बाय बाय, टेक केअर.